रायगढ़ जिले में रियल एस्टेट द्वारा एक ही छत के नीचे आपको कई सारे पर्याय उपलब्ध किए गए हैं। मुंबई ट्रांस हार्बर लिंक, अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे और मेट्रो सेवा जैसी गेम चेंजिंग परियोजना के साथ यह प्रोजेक्ट है। इस एग्जीबिशन में कई कंपनियों ने हिस्सा लिया है। किफायती और विलासतापूर्ण घर बनाना संकल्प ग्रुप का मुख्य उद्देश्य है। संकल्प ग्रुप द्वारा 0% के साथ उचित लागत में अधिक जगह वाला घर बनाना, साथ ही सभी आधुनिक तकनीकों के साथ सर्वोत्तम गुणवत्ता वाले घर उपलब्ध कराना इनका मुख्य उद्देश्य है। संकल्प ग्रुप द्वारा फिलहाल पुष्पक नगर में निर्माण टावर का कार्य चल रहा है, जिसमें जरूरत एमिनिटीज उपलब्ध है। साथ ही JNPT और जसई में संकल्प के अपकमिंग प्रोजेक्ट आने वाले हैं। बेसिकली आता आपण क्रीडेमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे। आपला जो प्रोजेक्ट आहे तो संकल्प ग्रुप म्हणून आहे। संकल्प ग्रुपमध्ये आता बेसिकली आपण पुष्पक नगरला आपले टॉवर्स प्रोजेक्ट प्रमोट करतोय, ज्यामध्ये मोस्टली आपण सगळ्या ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत। जसं पाहायला गेलं तर चिल्ड्रन्स प्ले एरिया, गार्डन, इंडोर गेम्स फॅसिलिटी, जॉगिंग ट्रॅक, गझिबो, सिटिंग प्लेसेस। आणि जर पाहायला गेलं तर पुष्पक नगरमध्ये मोस्टली टॉवर्समध्ये जर पाहायला गेलं तर फर्स्ट टॉवर आपलाच डिलिव्हर होणार आहे। ही एक प्लस पॉईंट आहे आम्हाला सांगण्यासाठी। आणि कन्स्ट्रक्शन क्वालिटीवर मेनली आम्ही फोकस करतो बेसिकली, कारण सगळ्यात उत्तम काय असतं की लोकांना अफोर्डेबल सेगमेंटमध्ये बेस्ट क्वालिटी एक्सपेक्टेड असते। ह्या ठिकाणी आपल्या सेक्टर 8ला साई संकल्प आणि साई अथर्व म्हणून आपले 2 प्रोजेक्ट्स चालू आहेत। आणि जर फ्युचर पाहायला गेलं तर आता तुम्हाला माहितीच असेल की जस्ट सीलिंग ऑपरेशनल झालेलं आहे। त्याच्याशी रिलेटेड जे नोड येत आहेत आता JNPT आणि जसई, त्या ठिकाणी आपले अपकमिंग प्रोजेक्ट्स येत आहेत। 3.5 ते 4,000 मीटरचे प्लॉट ऑलरेडी आपलं एक्विजिशन झालेलं आहे। ती ग्राहकांसाठी पुन्हा एक उत्तम संधी असणार आहे। आणि आजच्या तारखेला जर पाहायला गेलं तर पुष्पक नोड हा एक्झॅक्टली पॅरलल आहे आपल्या एअरपोर्टच्या। त्यामध्ये जर पाहायला गेलं तर मोस्ट ऑफ क्राऊड आता या ठिकाणी प्रेफर करतोय। तर बेसिकली हे प्रोजेक्ट्स आपण या थ्रू प्रमोट करतोय। आणि संकल्प ग्रुपला डेफिनेटली व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला असं आढळून येईल की एक मिनिमम प्राइसिंगमध्ये बेस्ट प्रोडक्ट देण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे ग्राहकांना। येस मॅडम। बेसिकली कसं मला असं वाटतं की टॉवरमध्ये जर आपण पाहायला गेलं तर हार्डली 41-42 लॅक्समध्ये फ्लॅट्स मिळतच नाही। टॉवर लोकांनी माइंड सेट केलेलं आहे की ऑलरेडी 60-70 लॅक्सपर्यंत आपण एक्सपेक्ट करतो। आज जर पाहायला गेलं तर मिनिमम कॉस्ट आपली 42 लॅक्सपासून स्टार्ट होते। तो एक बेस्ट असेल। आणि सेकंड थिंग, एवढ्या अफोर्डेबल सेगमेंटमध्ये आपण सर्व एम्युनिटीज त्यांना कवर्ड अप करून देतो आहे विथ द गुड कन्स्ट्रक्शन क्वालिटी। हा एक प्लस पॉईंट असणार आहे। आणि पाहायला जर गेलं तर इंटरनॅशनल एअरपोर्टच्या आजूबाजूच्या प्रिमायसेसमध्ये आता हा लास्ट नोड आहे जो डेव्हलपमेंटसाठी गव्हर्नमेंटकडनं बाकी आहे। अदरवाईज पूर्ण एरिया जर तुम्ही पाहिला तर ऑलरेडी जो डेव्हलप झालेला आहे, तो ग्राहकांसाठी एक संधी असेल। आणि क्रीडेमध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर ऑलमोस्ट अंडर वन रूफ तुम्हाला बऱ्यापैकी रेप्युटेड बिल्डर्सना भेटण्याची संधी मिळते आणि त्या थ्रू तुम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळू शकतो ग्राहकांसाठी। थँक्यू।